आज आपण कोल्हापुरी म्हणजेच घाटी मसाला कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे खोबरं घेतलेत भाजून. तर खोबरे जे आहेत ते मी 2 किलो घेतलेले आहेत. परत 2 किलो तीळ आणि 1.5 किलो धणे घेतलेले आहेत. आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 1 किलो या लसूण आहेत, त्या जराशा फक्त साली काढून घ्यायच्या आहेत. आणि मी इथे घेतलेले जायपत्री, दालचिनी, परत आपलं चक्री फूल आणि हे आहे कलरची साल मिळते ती घेतलेली आहे. परत दगडी फूल आहे, तमालपत्र आहे आणि ही मसाला वेलची आहे. हे सगळे मसाले जे आहेत गरम मसाले ते मी 200-200 ग्रॅम घेतलेले आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले भाजून घेतलेत व्यवस्थित थोडंसं तेल घालून आणि हे असं कुटून घ्यायचे आहेत मसाले. आता मी इथे जी मिरची आहे ती शंकेश्वरी 3 किलो आणि 1 किलो बेडगी मिरची वापरली आहे. तर मी मिरचीची पूड करून आणली होती आणि गरम मसाले नंतर आपण जे मसाला कुटायला देतो तिथे ॲड करायचे आहेत. आणि हे असा मसाला ढवळून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि हा मसाला कुटून घेते मी कुटणीवर. ह्या कुटणीवरच मसाल्याच्या कुटून घ्यायचा, त्याच्यामुळे मसाल्याचा स्वाद तसाच्या तसा राहतो. काय काय ठिकाणी गिरणीवर देतात, तसा नाही करायचा. तर आपला हा मस्त घाटी मसाला तयार.